नवोदिताय जयभी चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती 5 एप्रिलला म्हणजेच चैत्र शुक्ल अष्टमीच्या दिवशी आहे। ही जयंती सर्व भारतीय लोकांनी, सर्व भारतीय जनतेने सम्राट अशोकांची जयंती फार मोठ्या हर्ष आणि उल्हासामध्ये, आनंदामध्ये साजरी केली पाहिजे। सम्राट अशोक एक महान असे व्यक्तिमत्व होते। सम्राट अशोकाचे राज्य या भारताच्या जास्तीत जास्त भूभागावर सम्राट अशोकांचं राज्य होते। गोदावरी नदीपासून तिकडे अफगाणिस्तान पर्यंत, अफगाणिस्तानचा भाग, पाकिस्तानचा भाग, पूर्ण उत्तर भारत, नेपाळ, भूटान, आजचा बांगलादेश, आजचा म्यानमार, हा सर्व मोठा भूभाग सम्राट अशोकांच्या साम्राज्यामध्ये होता। सम्राट अशोक या महान भूभागाचे सम्राट होते, सम्राटांचे सम्राट होते, राजांचे राजे होते। सम्राट अशोकाने आपल्या जीवनामध्ये एकही लढाई हारली नाही, एकही युद्ध हारले नाही। पण सम्राट अशोक एकही युद्ध हारले नाही म्हणून ते महान नाही आहेत, किंवा एवढ्या मोठ्या खंडप्राय देशावर राज्य करत आहेत, मोठ्या भूभागावर राज्य करत आहेत म्हणून ते महान नाही आहेत। तर ते महान यासाठी आहेत की सम्राट अशोकाने मानवतेचं काम केलं, मानवतेची सेवा केली, या भारतीय समाजाची सेवा केली, जनकल्याणाचे काम केले, लोकहिताचे, समाजहिताची काम केली, मानवतेचा प्रचार प्रसार केला, मानवतेची सेवा केली, म्हणून सम्राट अशोक महान आहेत। सम्राट अशोक त्या काळामध्ये मोठमोठे रस्ते, महामार्ग सम्राट अशोकाने बनवले। प्रवाशांना चांगला प्रवास करता यावा, त्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी मोठमोठे रस्ते, महामार्ग निर्माण केले। सम्राट अशोकाच्या आजोबाने म्हणजे चंद्रगुप्ताने त्या काळामध्ये सर्वात मोठा महामार्ग निर्माण केला होता, अनेक देशांना जोडणारा महामार्ग, ज्याला आपण उत्तरापथ म्हणतो। हा उत्तरापथ अनेक देशांना जोडणारा मार्ग होता। सम्राट अशोकाने या उत्तरापथचं नवनिर्माण केलं। याच उत्तरापथला आज आपण ग्रँड ट्रंक रोड म्हणतो, त्याला रेशीम मार्ग ही म्हटलं जातं। या महामार्गावर, या रस्त्यावर प्रवाशांना सोयी सुविधा उभ्या केल्या। रस्त्यांच्या दोन्ही बाजूला मोठमोठे झाडे लावली, वडांचे झाड, पिंपळाचे झाड, आंब्याची झाडे, फार मोठी मोठी झाडं लावली। झाडे लावा, झाडे जगवा, हा संदेश त्या काळामध्ये सम्राट अशोकाने दिला। प्रवाशांना सावली मिळाली पाहिजे म्हणून ही झाडे त्यांनी लावली। रस्त्याच्या बाजूला विहिरी निर्माण केल्या। त्या काळामध्ये देश शेती प्रधान होता, देशातील जास्तीत जास्त व्यवसाय शेतीवर अवलंबून होता। हा देश शेती प्रधान असल्यामुळे पाण्याशिवाय शेती होऊ शकत नाही। शेतीला मुबलक प्रमाणात पाणी मिळालं पाहिजे म्हणजे शेती व्यापार, शेती व्यवसाय चांगल्या प्रकारे वाढेल, म्हणून सम्राट अशोकाने मोठमोठ्या तलावाची निर्मिती केली, विहिरींची निर्मिती केली, आणि या तलावामुळे, विहिरीमुळे शेती व्यवसायाला मुबलक पाणी मिळू लागले, रस्त्यावरच्या प्रवाशांना पाणी मिळू लागले। पाणी अडवा, पाणी जिरवा, झाडे लावा, झाडे जगवा, हा संदेश तर सम्राट अशोकाने त्या काळामध्येच दिला होता। अशा प्रकारे मानवतेची सेवा सम्राट अशोकाने केली। झाडे लावले, लोकांना त्या काळामध्ये जे वयोवृद्ध होते त्यांना सेवा झाली पाहिजे, सैनिकांना, जखमी सैनिकांची सुश्रूषा झाली पाहिजे, त्यांची सेवा झाली पाहिजे, आजारी लोकांची सेवा झाली पाहिजे, म्हणून दवाखान्यांची निर्मिती केली की कोणालाही त्रास नाही झाला पाहिजे, कोणालाही इजा नाही झाली पाहिजे, म्हणून दवाखान्यांची निर्मिती केली।
माणसासाठी दवाखाना तर काढलाच, पण सम्राट अशोकाने पशूंसाठी सुद्धा दवाखाना काढला, म्हणजे जनावरांसाठी सुद्धा दवाखाना काढला. जनावरांचं दुःख सुद्धा सम्राट अशोकांना पाहवत नव्हतं. जनावरांसाठी दवाखाने काढणारे सम्राट अशोक, मानवतेची सेवा करणारे सम्राट अशोक, जनकल्याणाची सेवा करणारे सम्राट अशोक, जनतेची समाजाची सेवा करत होते, म्हणून ते महान आहेत. सम्राट अशोकाने व्यापाऱ्यांना सोयी सवलती उपलब्ध करून दिल्या, व्यापाऱ्यांना सवलती दिल्या, परकीय व्यापाऱ्यांना सवलती दिल्या, जेणेकरून भारताचा उद्योग व्यवसाय भरभराटीला लागला पाहिजे. धातू कामाला सवलती दिल्या. आज आपण पाहतो अमेरिकेसारखा बलाढ्य देश टॅरिफ कर लावत आहेत, आणि त्या काळामध्ये सम्राट अशोकाने व्यापाऱ्यांना करामधून सवलत दिली, काही व्यापाऱ्यांना पूर्णतः सूट दिली, आणि त्यामुळे उद्योग व्यवसाय व्यापार भरभराटीला लागला. भारत देश प्रगतीपथावर गेला. भारत देश विकसित राष्ट्रामध्ये, विकसित देशामध्ये भारताची गणना होत होती. त्या काळामध्ये काही आर्थिक इतिहासकारांच्या अंदाजानुसार त्या काळामध्ये सम्राट अशोकाचा भारत म्हणजे मगध साम्राज्याचा जो जीडीपी होता, तो जीडीपी जगाच्या जीडीपी मध्ये भारताचा 32% वाटा होता. आज जगाच्या जीडीपी मध्ये भारताचा 9% वाटा होता. ज्याला 9% वाटा आहे, ज्याला आपण सोने की चिडिया म्हणतो, सोन्याचा धूर निघत होता म्हणतो, तो सोन्याचा धूर सम्राट अशोकांच्याच काळामध्ये निघत होता. या देशाला उच्च स्थानी सम्राट अशोकाने नेऊन ठेवलं, महान अशा स्थानी नेऊन ठेवलं, म्हणून ते महान आहेत. प्रियदर्शी चक्रवर्ती म्हणजे सम्राटांचे सम्राट, राजांचे राजे सम्राट अशोक महान आहेत. म्हणून आपण सर्वांनी भारतीयांनी सम्राट अशोकांची जयंती फार मोठ्या हर्ष आणि उल्हासामध्ये आपण साजरी केली पाहिजे. रस्त्यावर शासकीय लोकांना आराम मिळाला पाहिजे म्हणून विश्रामगृहाची निर्मिती केली. आज आपण जे विश्रामगृह पाहतो ही सम्राट अशोकाचीच देण आहे, आणि सम्राट अशोकामुळेच हे विश्रामगृह, शासकीय विश्रामगृह निर्माण झालेले आहे. अशा प्रकारे सम्राट अशोकाने समाजाची सेवा केली, मानवतेची सेवा केली, या भारतभूमीची सेवा केली. म्हणून सम्राट अशोक या भारतभूमीचे, या भारतीय नागरिकांचे सर्वांचे सम्राट आहेत. म्हणून सर्व भारतीयांनी सम्राट अशोकांची जयंती फार मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली पाहिजे. सम्राट अशोकाने या देशाला अशोक स्तंभ दिला, ज्याला आपण अशोक स्तंभ म्हणतो. चार सिंहाच्या खाली वज्रासन, 4 वज्रासनाच्या वर हत्ती, बैल, घोडा, सिंह असे वेगवेगळे चिन्ह कोरलेले आहे. हा अशोक स्तंभ बुद्धांचे प्रतीक आहे, साहसाचं प्रतीक आहे, धैर्याचं प्रतीक आहे, सत्याचं प्रतीक आहे, न्यायाचे प्रतीक आहे. असा महान असा अशोक स्तंभ सम्राट अशोकाने या भारताला दिला, आणि तो सम्राट अशोकाचा अशोक स्तंभ आज या देशाचे राष्ट्रीय प्रतीक आहे. त्या अशोक स्तंभावरील जे चक्र आहे ते देशाच्या तिरंग्यावर झळकत आहे. या अशोक स्तंभाच्या वर सुद्धा 32 आऱ्याचं चक्र त्या होतं, आणि अपूर्ण अशोक स्तंभ जगामध्ये आमची भारत देशाची शान वाढवत आहे. आणि आजही सम्राट अशोकाचे अशोक स्तंभ जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतात. अनेक देशामधल्या लोकांनी सुद्धा या स्तंभाची निर्मिती केली, आणि ते स्तंभ आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. हजारो स्तूपांची निर्मिती केली, हजारो शिलालेख लिहिले, हजारो लेण्यांची निर्मिती केली, हजारो विहारांची निर्मिती केली. अहिंसेचा प्रचार प्रसार केला. अहिंसेचा प्रचार, कारण सम्राट अशोक करुणामय होते, दयामय होते, आणि त्यामुळे अहिंसा तत्वाचं काटेकोर पालन झालं पाहिजे म्हणून प्राणी पशूंना म्हणजे हिंसा करण्यासाठी त्यांनी बंदी आणली होती. असे हे महान सम्राट अशोक तुमचे आमचे सर्व भारतीयांचे सम्राट आहेत. म्हणून सर्व भारतीयांनी फार मोठ्या हर्ष आणि उल्हासामध्ये सम्राट अशोकाची जयंती साजरी केली पाहिजे. सम्राट अशोकाच्या जयंतीच्या दिवशी भारत सरकारने सुट्टी जाहीर केली पाहिजे, बिहार सरकारने सुट्टी जाहीर केलेली आहे, महाराष्ट्र सरकारने सुट्टी जाहीर केली पाहिजे.
आणि सर्व भारत सरकारने सुट्टी जाहीर करून सम्राट अशोकाची जयंती फार मोठ्या हर्षाने उल्हासामध्ये आपण सर्वजण साजरी करूया. कारण सम्राट अशोकामुळेच आपल्या देशाला नवी ओळख मिळाली आहे. कारण सम्राट अशोकाने जर लेण्या बांधल्या नसत्या, स्तंभ बांधले नसते, स्तूप बांधले नसते, प्रचार प्रसार केला नसता, तर आज कदाचित सम्राट अशोक आम्हाला पाहायला मिळाले नसते. म्हणून ह्या लेण्यांचं, स्तूपांचं, स्तंभांचं, शिलालेखांचं फार महत्व आहे. कारण त्यामुळेच सम्राट अशोकांची माहिती तुम्हा आम्हाला मिळाली आहे. आणि सम्राट अशोकामुळेच आमची जगामध्ये आम्हाला ओळख निर्माण झालेली आहे. म्हणून सम्राट अशोकाची जयंती सर्वजण आपण साजरी करूया. सम्राट अशोकाला पुष्पहार घालून, त्यांची मिरवणूक काढून, रॅली करून आपण ही जयंती साजरी केली पाहिजे. जिथे कुठे सम्राट अशोक चौक आहे त्या चौकांना सजवलं पाहिजे. जिथे कुठे स्तंभ आहेत त्या स्तंभांना धुवून स्वच्छ केलं पाहिजे आणि त्यांना फुलांनी सजवलं पाहिजे आणि सजवून त्यांना अभिवादन केलं पाहिजे, वंदन केलं पाहिजे. तर आपण सर्व भारतीयांनी मोठ्या हर्षाने उल्हासामध्ये सम्राट अशोकाची जयंती साजरी करूया. एवढंच या ठिकाणी मी सांगून आपली सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.